ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. निंदनीय एका बालिकेच्या संदर्भामध्ये घटना घडलेली. मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्र या घटनेतनं अतिशय संतापाची लाट होती. आपण सर्वांनी त्या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे. ती घटना झाल्याच्या नंतर त्या संबंधित आरोपीला तात्काळ फास्ट ट्रॅकवर ही केस चालवून ऍडव्होकेट ज्येष्ठ विधितज्ञ माननीय उज्ज्वलजी निकम यांना नियुक्ती करावी आणि आरोपीला लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, अशा प्रकारच्या भावना आपल्या सर्वांच्या होत्या. मला वाटतं की 18 तारखेला त्या बालिकेचे कुटुंबीय, त्या डोंगराळे गावाचे ग्रामस्थ माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना प्रत्यक्ष भेटून अशा प्रकारची मागणी आणि निवेदन आम्ही सर्वांनी दिलेलं होतं. आज परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी दूरध्वनीद्वारे या विषयाच्या संदर्भातला संपर्क केला. मला वाटतं की आत्ताच काही तासांपूर्वी माननीय ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेबांना या केसच्या संदर्भातलं नोटिफिकेशन शासनाच्या वतीने त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि या केसची जबाबदारी ज्येष्ठ विधितज्ञ माननीय ऍडव्होकेट उज्ज्वलजी निकम साहेबांवर त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मला वाटतं की निकम साहेबांच्या माध्यमातून फास्ट ट्रॅक कोर्टच्या समोर ही केस त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने मांडली जाईल आणि ज्या तीव्र भावना आपल्या सर्वांच्या आहेत, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ती बालिका तर आज आपण परत आणू शकत नाही, परंतु आपल्या या महाराष्ट्रामध्ये हे शेवटचं उदाहरण स्थापित झालं पाहिजे की ज्याने कोणी जर असं दुष्कर्म कृत्य केलं तर एक विहित कालावधीमध्येच त्या आरोपीला फाशीची शिक्षा होते, असं उदाहरण या केसच्या माध्यमातून झालं पाहिजे. अशा प्रकारच्या आपल्या सर्वांच्या ज्या काही भावना होत्या त्याचं दखल घेत माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला हा निर्णय केलेला आहे. मी मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर ही केस चालून आरोपीला फाशी होईल असा विश्वास व्यक्त करतो.